जान्हवी. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही सोनालीचा एंगेजमेंट लुक बघितलाच असेल. आज तिचं लग्न होतं. तर हे आहे आजचं लोकेशन सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ल्या जवळच्या आरवली गावातील पणशीकर मंगल कार्यालय. पहाटे 5 वाजताच आम्ही कामाला सुरुवात केली. 2 तासातच सोनालीचा मेकअप, हेअरस्टाईल, नऊवारी ड्रेपिंग असं सगळं केलं. तर हा आहे आजचा सोनालीचा विधींसाठी केलेला फर्स्ट लुक. यानंतर तिच्या बहिणीनं सुद्धा छान तयार केलं. पण कामाच्या गडबडीत फोटोज काढायला वेळच नाही मिळाला. मुहूर्ताची वेळ आल्यावर सोनालीला तिच्या मामाने उचलून मंडपात आणलं. लग्न पार पडलं आणि मग विधींना सुरुवात झाली. मग आम्ही गरमागरम नाश्ता केला आणि चहा सुद्धा प्यायलो. इकडे सोनालीची सगळी भाचवंड होती आणि सगळीच इतकी गोड होती ना. आमच्या थोड्याशा गप्पा ऐका. हा, काय आवडतं? काय काय तुला काय आवडतं? फ्रेंच फ्राईज. तुला आवडतात? ही म्हणते ते हे आवडतं. तुला काय म्हणतेस? फ्रेंच फ्राईज माझे आवडतात. तू रोज खातोस? रोज नाही, कधीतरीच खातो. रोज खा. कधीतरीच खायचं असतं. काय रे, काय होतं त्याने? त्याने पण गोळवू शकतो पोटात आपल्या. गोळा होतो? बाई, कसला गोळा होतो? प्लास्टिकचा मोठा. हो, मग तुला कोणी सांगितलं हे? व्हिडिओ बघितलाय मी. हो. या सगळ्या बाळांबरोबर आमचा वेळ इतका छान गेला ना. मला ही सगळीच खूप आवडली. सोनालीचा रुखवत खूप सुंदर होता. विधी पूर्ण झाल्यावर सोनाली नेक्स्ट चेंजसाठी आली. लग्न धार्मिक पद्धतीत लवकरच्या मुहूर्तावर झाल्यामुळे आता आलेल्या पाहुण्यांसाठी पुन्हा मंगलाष्टक होणार होती. फुलांच्या चादरीमधून सोनालीने पुन्हा मंडपात एंट्री केली. तर सोनालीला माझं वर्क कसं वाटलं हे आता आपण तिच्याकडूनच ऐकूया. मेकअप खूप 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 छान केलेला आहे. हेअरस्टाईल सुद्धा खूप सुंदर आणि साडी ड्रेपिंग पण खूप छान झालेलं. अगदी मला जसं हवं होतं माझ्या मनाप्रमाणे झालेलं आहे. थँक्यू सो मच. यानंतर आम्ही हॉलच्या समोरच असलेल्या वेतोबाच्या देवळात गेलो. वेतोबाला केळी आवडत असल्यामुळे बाहेर सगळी केळीची दुकानं होती. दर्शन झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. येता येता वाटेत मस्तपैकी कलिंगड खाल्लं आणि मग रत्नागिरीला रिटर्न यायला निघालो. 4 तासांच्या प्रवासानंतर आम्ही रत्नागिरीत पोहोचलो. तर असा होता आजचा माझा वर्क डे. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.